हॅलो, मराठी ट्रेडर हे युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे अशी इंट्राडेची म्हणजे स्टॉक सिलेक्शन स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे, ती कुणी पण यूज करू शकतो. तर आपण ती स्ट्रॅटेजी काय असणार आपण या व्हिडिओमध्ये बघू. सगळ्यात पहिलं काम असेल तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला 11 वाजता येते. किती? 11 वाजता दुपारी शार्प तुम्हाला मार्केटमध्ये एंटर करायचंय. मॉर्निंग पासून झटत बसायचं नाही. तुमच्याकडे दुसरे सेटअप असतील तर ते ट्रेड करत बसा. पण तुम्हाला 11 वाजता मार्केटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय असेल, मार्केट कंडिशन कोणती ती तुम्हाला पहिली बघायची. जर तुम्हाला निफ्टी 50 बुलिश दिसतीये तर तुम्हाला बाय साईडला राहायचं. एकदम क्लिअर क्रायटेरिया काय, मार्केट कंडिशन जर बुलिश असेल तर तुम्हाला बाय साईडला राहायचंय. आणि मार्केट कंडिशन त्याच ठिकाणी जर बेरीज दिसते म्हणजे काय, सेल साईडची दिसते, तर तुम्हाला त्या दिवशी सेल साईडचे स्टॉक सापडायचे. आता ते कसे बघा, पहिला क्रायटेरिया 11 वाजता यायचं. दुसरं काय, मार्केट कंडिशन ती कोणची बघायची. मार्केट कंडिशन खूप डिपेंड असेल. मार्केट बुलिश असेल तर तुम्ही सेल साईडला जर राहिले तुमची तिकडे प्रोबॅबिलिटी कमी असते. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही मार्केट बुलिश आणि तुम्हीच बाय साईडला राहता तर तुम्हाला एक मार्केट सपोर्ट करतंय आणि प्रोबॅबिलिटी तुमची जास्त असेल. त्यामुळे काय, मार्केट कंडिशन खूप मॅटर करते. दुसरा पॉईंट तो झाला. तिसरा पॉईंट असेल तुम्हाला एनएससी इंडिया या वेबसाईटवर जायचंय. तुम्हाला सिम्पली काय करायचंय, एनएससी इंडिया वेबसाईटवर गेल्यानंतर मार्केट डाटा 3 नंबरचा स्लॉट आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर इक्विटीवर क्लिक करा. मार्केट डाटा इक्विटीवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला निफ्टी 500 सिलेक्ट करायचे. निफ्टी 200 नाही, निफ्टी 50 नाही, निफ्टी 500 चे स्टॉक्स ते सिलेक्ट करायचे तुम्हाला. आता ट्रिक नीट लक्ष देऊन बघा बरं का. आणि जर तुमच्याकडे टाइम नसेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा, जेव्हा फ्री असेल तेव्हा तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिलं काय करायचं तुम्हाला, मार्केट कंडिशन पहिली बुलिश भेटली म्हणजे तुम्हाला बाय साईडला राहायचं. त्यामुळे लक्षात ठेवा, निफ्टी 500 मध्ये 2% वरी जेवढे स्टॉक्स आहेत, किती 2% वरी जेवढे स्टॉक्स आहेत 11 वाजता किंवा 11 वाजल्यानंतर 10-15 मिनिटांनी तेवढे स्टॉक्स तुम्हाला काय करायचे, मॅन्युअली सर्च करायचे. ते मॅक्स लागणारे 10 मिनिटं. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 ते 2 ट्रेड भरपूर क्वालिटीचे भेटतील. ते कसं बघा, आता मला काय करायचं, आता एक झाला. तिसरा क्रायटेरिया तो की मी एनएससी इंडियावर जाऊन काय निफ्टी 500 सिलेक्ट केलं. हा झाला माझा तिसरा क्रायटेरिया. आता चौथा क्रायटेरिया काय, तुम्हाला जे टॉप गेनर स्टॉक्स आहेत, टॉप गेनर मध्ये जे टॉपचे 2% जेवढे स्टॉक्स आहेत का, मार्केट कंडिशन बुलिश असेल तर तुम्हाला बाहेर राहायचं. एवढं क्लिअर आहे. आता काय करायचं तुम्हाला, हे जे 2% जेवढे स्टॉक्स आहेत ना तेवढे तुम्हाला मॅन्युअली सर्च करायचे. आणि याच्यामध्ये 3 गोष्टी काय बघायच्यात. पहिली गोष्ट, जो स्टॉक्स मॉर्निंग पासून पळत आला 11 वाजता आणि जिने रिट्रेसमेंट दिली आहे का, तिथे तुम्हाला जाऊन कोणती तरी बुलिश म्हणजे कोणतं पण एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सापडू शकतं. जसे की हॅमर, इंगल्फिंग, कुठे इकडे डबल बॉटम, ही छोटे छोटेसे पॅटर्न तुम्ही सापडू शकता. आणि त्याचबरोबर हा पहिला क्रायटेरिया किंवा कॅन्डलस्टिक किंवा चार्ट पॅटर्न सापडू शकतात. दुसरी क्रायटेरिया असेल तुम्हाला रेजिस्टन्सची ब्रेकआउट सापडायची. म्हणजे खूप स्टॉक्स वाजता काय करतात, 11 वाजेपर्यंत एकदम शार्प ट्रेंडिंग मध्ये येतात आणि 11 वाजता येऊन ते काय करतात, साईडवेज होऊन जातात. तर तुम्हाला असे स्टॉक्स वॉच लिस्ट मध्ये राहून द्यायचे जे रेजिस्टन्स पाशी येऊन थांबलेले आहेत, 2 ते 3 वेळा टचेस झाले आणि तुम्हाला त्याची ब्रेकआउट ट्रेड करायची. काय, पहिली गोष्ट तुम्ही ब्रेकआउट ट्रेड करू शकता ह्या सेटअप मध्ये. तर दुसरं तुम्ही रिव्हर्सल म्हणजे स्टॉक्स तर मॉर्निंग पासून पळतोय पण रिट्रेसमेंट दिली आणि रिट्रेसमेंट आल्यानंतर काही ना काही तिथं बुलिश पॅटर्न बनलंय. आणि याचं लॉजिक काय बघा, मार्केट कंडिशन पहिली तर बुलिश आहे आणि स्टॉक्स टॉप गेनर मध्ये म्हणजे काय, काही ना काही त्यांच्यामध्ये न्यूज आहे जी त्या स्टॉक्सला लीड करते अप साईडला मूव्ह करला. फक्त तिने रिट्रेसमेंट काय दिली, रिटेलरला पळून लावण्यासाठी. आपलं काम काय असेल, कधी एंटर करायचं, जेव्हा तिने रिट्रेसमेंट दिली आणि काहीतरी बुलिश पॅटर्न बनन तेव्हा एंट्री करा. हे 2 क्रायटेरिया काय, एक तर कॅन्डलस्टिक ट्रेड करा, पॅटर्न ट्रेड करा, तिसरं नाही तर ब्रेकआउट. आता आपण तुम्हाला 10 बॅक टू बॅक स्टॉक सर्च करून दाखवतो, त्यामध्ये आपल्याला कुठे काही फायदा सापडते म्हणून. सगळ्यात पहिला जर स्टॉक्स बघितला आपला तर मिंडा कॉर्पोरेशन आहे बघा. पण त्यावर कुठे काय बनलंय का बघू. हे बघा, मिंडा कॉर्पोरेशनला तुम्ही वॉचलिस्ट मध्ये जर ऍड केलं असतं, किती वाजता, शार्प 11 वाजता, तर 11 वाजल्यानंतर तुम्ही जर बघितलं त्याला तर तो स्टॉक्स कंटिन्यू म्हणजे किती 590 पासून रेजिस्टन्स घेतोय. 590 ला तो काढत नाही. म्हणजे तुम्हाला इथे ब्रेकआउट ट्रेड करू शकता. बघा, 590च्या पुढे जशी ब्रेकआउट केली, स्टॉक सिंगल साइड 20 पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट 3.5% रिटर्न. किती मिनिटांमध्ये, 6 मिनिटांमध्ये. किती, 6 मिनिटांमध्ये 3.5% रिटर्न. ही पॉवर आहे कशाची, या स्टॉक सिलेक्शनची. आता बघा सीडीएसएल मध्ये काय आहे का बघू. आपल्याला सीडीएसएल किती 11 वाजल्यानंतर बघायचं. 11 वाजल्यानंतर मला काय दिसतंय, 1600 रुपयापाशी येऊन रेजिस्टन्स घेतो. किती ते एका ठिकाणी थांबलाय, तो रेंज बाउंड झालाय. 1600 रुपयाची जशी ब्रेकआउट दिली तिने बघा सिंगल साइड रॅली केली. किती, ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 70 पॉईंटची रॅली केली एकदम शार्प अशी. म्हणजे जवळपास 5 ते 6% ची शार्प रॅली केली सिंगल साइड. तर तिथे पण नाही. म्हणजे डेफिनेटली जर तुम्ही हा क्रायटेरिया फॉलो केलं तर कुठे नाही गेली तुम्हाला दिवसाचे 1 ते 2 स्टॉक्स डेफिनेटली सापडतील ज्यामध्ये तुम्ही एक हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड घेऊ शकता. आणि रिसेंट मध्ये बघा पीसीबीएल मध्ये आपण याला वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवले. आता बघा काय झालं, याच्यामध्ये बॉटम लावून डबल बॉटम बनलंय म्हणजे रिट्रेसमेंट डबल बॉटम पॅटर्न बनलंय. इथं कन्फर्मेशन दिलंय. स्टॉप लॉस हा असेल, हा स्टॉक जर वरी जातो तर डेफिनेटली प्रॉफिट भेटेल तुम्हाला. एचएससीएल आता बघा माझ्या वॉचलिस्ट मध्ये असेल, कारण काय 528च्या पुढे जात नाही. हा 528च्या पुढे जशी कॅन्डल सस्टेन करेन तसं मी जाऊन याला बाय करेन. काय क्रायटेरिया माझा, एक तर मी याच्यामध्ये ब्रेकआउट ट्रेड करू शकतो ह्या स्टॉक्स मध्ये. टॉप गेनर हे 2%च्या वरी जेवढे स्टॉक्स आहेत का त्यामध्ये एक तर काय करेल मी,
ब्रेकआउट ट्रेड करेन किंवा रिट्रेसमेंट येते, म्हणजे काय स्टॉक खाली येते थोडासा, तेव्हा मी त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड करणार. आता एखादा रिट्रेसमेंटचा ट्रेड भेटतोय बघा, हे बघा इज माय ट्रिप. एका ठिकाणी तुम्हाला भरपूर असे स्टॉक सापडतील जे ब्रेकआउट साठी युज करू शकता. म्हणजे काय, ते मॉर्निंग पासून पळता, रॅली करता, रॅली केल्यानंतर ते काय करता, 11 वाजल्यानंतर स्टेबल होता. स्टेबल म्हणजे काय, एका ठिकाणी वाढ बघता की आता इथून त्यांना वरी जायचं, एकदा खाली जायचे, एका ठिकाणी रेंज बाउंड झाले, जशी ती अप्पर साईडची रेंज ब्रेकआउट करतील तसं तिकडनं एक स्ट्रॉंग रॅली तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि डेफिनेटली तुम्हाला हे ट्रेड करताना एक क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. अजून एकदा वापस ती सांगतोय तुम्हाला. पहिली गोष्ट काय बोललो तुम्हाला, नीट वापस एकदा ऐका. पहिली गोष्ट, मार्केट कंडिशन खूप मॅटर करेल मला. मार्केट जर बुलिश असेल तर मला बाय साईडला राहायचे, मार्केट कंडिशन बिरिश असेल तर तुम्हाला टॉप लूजर सिलेक्ट करायचे. काय, आता बघा मार्केट कंडिशन आज समजा 1% डाऊन, निफ्टी एकदम बेरी दिसते, तर तुम्हाला टॉप लूजर मध्ये 2% च्या खाली जेवढे स्टॉक्स आहेत तेवढे तुम्हाला मॅन्युअली सर्च करायचे आणि तुम्हाला जाऊन सिम्पली काय ब्रेकडाऊन ट्रेड करायचंय. किंवा एखादा रिट्रेसमेंट येते तेव्हा बेरिश पॅटर्न सापडा, जसे की आपली काय आपली बेरी सिंगल फिन, इव्हिनिंग स्टार, पिन बार, हे कॅन्डलस्टिक सापडा आणि सेल करा. त्याला एकदम सिंपल आहे, मार्केट कंडिशन मॅटर करेल. दुसरं काय बोललोय तुम्हाला टॉपिक, 11 वाजल्यानंतर यायचंय तुम्हाला, ठीक आहे 11 वाजल्यानंतर. तिसरं काय, एनएससी इंडियावर जाऊन तुम्हाला निफ्टी 500 तुम्हाला सर्च करायचे आणि त्यामधनं मार्केट कंडिशन बुलिश असेल तर टॉप गेनर आणि मार्केट कंडिशन बुलिश असेल तर टॉप लुजर, 2%च्या वरी आणि 2%च्या खाली, असा काय ट्रेड असेल. आणि एक लक्षात ठेवा, ट्रेड करताना तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असेल, तुम्ही 2 ट्रेड घेऊ शकता मॅक्स या सेटअपवर. 2 ट्रेड घ्यायचे फक्त तुम्हाला एका सेटअपवर मॅक्स. आणि त्याचबरोबर तुम्हाला एका दिवशी फक्त एक ट्रेड मध्ये 2% रिस्क घ्यायचे, म्हणजे ओव्हरऑल एका दिवसाला तुमचं मॅक्स 4% रिस्क असेल. 4% तुमचं क्लोज झालं त्या दिवशी तुम्हाला लॉस बुक करून जायचंय. कारण की खूप रिअरली तुमचे बॅक टू बॅक 2 स्टॉपला हिट होतील महिन्यातनं एक वेळा. पण बाकी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हे स्ट्रॅटेजी किंवा एक स्टॉक सिलेक्शन कंपल्सरी थोडं थोडंसं 1-2-3% प्रॉफिट देत राहील. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट रूलला अवॉइड करू नका किंवा त्याला ब्रेक करू नका. धन्यवाद.